महादेवच स्वर्ग आहेत, महादेवच मोक्ष आहेत, महादेवच प्राप्ती आहेत, जीवनाचे लक्षच आहेत महादेव. महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. शिवशंकराचा महिमा अपरंपार, शिव करतात सर्वांचा उद्धार. त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवोत, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्री हा सण आपण का साजरा करतो किंवा मग या मागील कारण काय किंवा मागील पौराणिक कथा काय आहे. महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती भगवान शिवाच्या स्मरणार्थ आयोजित केली जाते. भारतातील सर्वात महत्त्वाच्या सणापैकी हा एक सण आहे. या दिवसाविषयी अनेक भिन्न सिद्धांत आहेत. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वतीचा या दिवशी विवाह झाला होता. हा कार्यक्रम हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो. शिवाला आणि महादेव देवांचा देव म्हणून ओळखले जाते. आजचा दिवस आपल्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक उत्कृष्ट दिवस, उत्कृष्ट वेळ. त्यामुळेच महाशिवरात्रीला पूजेचे विशेष महत्त्व असते. महाशिवरात्री का साजरी केली जाते तर दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्सवात साजरा होतो. या सृष्टीच्याच आसपास विविध दंतकथा आहेत. त्याचनुसार एका वेळी समुद्र ढवळत असताना वासुकी या नागाच्या मुखातून भयंकर असे विषाच्या ज्वाळा निघाल्या होत्या. त्याचेच नंतर समुद्राच्या पाण्यात मिसळून भयंकर असे विष निर्माण झाले. हा सर्व प्रकार जो होता तो समुद्र मंथनाच्या वेळेस घडलेला आहे. जेव्हा त्यांना परिस्थितीची जाणीव झाली तेव्हा प्रत्येक देव, ऋषी आणि इतर ज्ञानी व्यक्ती भगवान शंकराकडे गेले आणि संरक्षणासाठी प्रार्थना करू लागले. ही विनंती मान्य करून भगवान शंकरांनी ती गळ्यात धारण केली. त्या क्षणी समुद्रातून चंद्रही उगवला आणि भगवान शिवाने देवाच्या विनंतीनुसार आपल्या घशातील विष शांत करण्यासाठी त्याच्या कपाळावरती चंद्र धारण केला. त्याचमुळे आजपर्यंत शिवशंकराच्या कपाळावरती चंद्रकोर अतिशय सुंदररित्या दिसून येते. भगवान शिवाने जगाला वाचविण्यासाठी अत्यंत जहाल असे विष प्राशन केल्याचं या घटनेबद्दल देवतांनी त्या रात्री चंद्रप्रकाशात सर्व देवतांचा जय जयकार केला. म्हणजेच त्या रात्री जे विष प्राशन केल्यामुळे शंकराच्या संपूर्ण अंगाची आग आग होत होती. त्यांना अतिशय असह्य अशा वेदना होत होत्या आणि अनेक वैद्यांचे असे म्हणणे होते की शंकराची ही आग नष्ट करण्यासाठी आपण या दिवशी दूध, दही, पाणी अशा अनेक पंचामृताने त्यांना अंघोळ घालावी किंवा यांना रात्रभर झोपून देऊ नये. म्हणूनच ती रात्र सर्व देवी देवतांनी आणि शंकरांनी अशीच जागून काढली होती. त्या दिवशी शंकराच्या पुढे अनेक देवदेवतांनी नृत्य, गायन सादर केले आणि ती रात्र जागवून काढली. त्यामुळेच या रात्रीला खूपच महत्त्व निर्माण झाले आणि तेव्हापासून या रात्रीला शिवरात्री असे संबोधले जाऊ लागले. महाशिवरात्रीचा हा सण भगवान शिवाने मानवतेच्या आणि सृष्टीच्या हितासाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. कारण ही संपूर्ण विश्वाची व्याख्या आहे. आधी तोच आहे आणि अंत सुद्धा तोच आहे. हे अज्ञानाकडून ज्ञानाचे संक्रमण दर्शविते. दरवर्षी फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी होते. महाशिवरात्रीला बहुसंख्य लोक उपवास करतात किंवा मग त्या दिवशी शंकराची यथावत पूजा केली जाते. त्याला पंचामृताने स्नान घातलं जातं, बेलपत्र वाहिलं जातं, रुद्राक्ष वाहिले जातात, अभिषेक केला जातो आणि अतिशय उत्तमरित्या महाशिवाची आराधना केली जाते.
महाशिवरात्रीचा दिवस म्हणजेच भगवान शिव सुरुवातीला प्रगट झालेला दिवस सुद्धा मानला जातो. शिवाने ज्योतिर्लिंगाचा किंवा अग्नीच्या शिवलिंगाचा आकार धारण केलेला तो हा दिवस होता. शिवलिंग सुरुवात किंवा समाप्ती नसलेले आहे असे म्हटले जाते. हंसाच्या रूपात प्रकट झालेल्या ब्रह्माजीने शिवलिंगाचा शिखर पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शोधूच शकले नाहीत. त्या आद्य कुठे आहे आणि अंत कुठे आहे हे भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्माजीने याची पडताळणी केली होती. असं म्हणण्यात येतं की भगवान विष्णू एका टोकाकडे गेले आणि भगवान ब्रह्मा एका टोकाकडे गेले, पण शिवलिंगाचा जो सुरुवात आहे, उगम आहे, तो ते कधीही शोधू शकले नाहीत किंवा अंत कुठे आहे ते सुद्धा शोधू शकले नाहीत. भगवान विष्णूने वराहाचे रूप धारण केले आणि शिवलिंगाची मदत शोधली, परंतु ते सुद्धा अयशस्वी झाले. दुसरी परंपरा अशी सांगते की महाशिवरात्रीच्या दिवशी 64 वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगाचा उदय झाला होता. त्यापैकी फक्त 12 नावे ही जी आपल्याला परिचित आहेत, म्हणजेच माहिती आहेत, त्यांना 12 ज्योतिर्लिंग म्हणून संबोधले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात लोक दिवा लावतात. दिवे बसवल्याने लोकांना भगवान शिवाचे शाश्वत लिंग पाहता येते. या मूर्तीचे नाव लिंगोद्भव आहे. याचा अर्थ लिंगातून बाहेर पडलेला. असे लिंग सुरुवातीला किंवा शेवट न करता आहे. म्हणूनच या महाकालेश्वराचे दर्शन शिवरात्रीच्या दिवशी आवर्जून घेतले जाते. तर हा सण कशा पद्धतीने पाळला जातो? भगवान शिवाचे अनुयायी त्या दिवशी लवकर उठतात, स्नान करतात, नंतर परमेश्वराची स्तुती करतात. या दिवशी पुष्कळ लोक शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात. महामृत्युंजय जाप, रुद्राभिषेक यासारख्या विशेष पूजा सुद्धा करतात. या मंदिरामध्ये मोठी गर्दी झालेली असते. असंख्य शिवभक्त गंगेत सुद्धा स्नान करतात. या दिवशी मंदिरात येणारे भाविक शिवाला त्याच्या विशेष आशीर्वादाच्या बदल्यात पाणी, गांजा, धतुराची फुले किंवा धतुराची फळे, बेलपत्र, फुले हे सुद्धा चढवले जाते आणि भगवान शिवशंकराचा आशीर्वाद मिळावा म्हणून या दिवशी उपवास सुद्धा केला जातो. महाशिवरात्रीच्या विधीत सहभागी होऊन गहू, तांदूळ, डाळी यासारख्या गोष्टी खाणे वर्ज्य मानले जाते. या दिवशी कडक असा उपवास केला जातो. याच दिवशी शिवलिंग अभिषेक अवश्य करावा किंवा या दिवशी शिवलिंग अभिषेक केल्याने सर्व प्रकारच्या ग्रह समस्यापासून मुक्ती मिळते असं सुद्धा मानलं जातं. तर आधुनिक पद्धतीने महाशिवरात्रीची प्रथा कशी केली जाते? महाशिवरात्री साजरी करण्याच्या पद्धती कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. भगवान शिवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये नेहमीपेक्षा जास्त लोक जातात. पूर्वी या दिवशी लोक त्यांच्या स्थानिक मंदिरामध्ये जाऊन सहज शिवाची पूजा करत असत, परंतु आजकाल लोक मोठ्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देतात. आता आपण पाहूयात की महाशिवरात्रीचे महत्त्व काय. हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे शिवरात्र. हे आपल्या जीवनातील स्वर्गीय शक्तीचे महत्त्व दर्शवते. सजीवांच्या फायद्यासाठी भगवान शिवाच्या विषापासून कधीही न संपणाऱ्या त्यागाचे उदाहरण देते. हा दिवस स्मरणपत्र म्हणून काम करतो की जर आपण चांगल्या गोष्टी केल्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तर देव सुद्धा आपले रक्षण करतो. त्यासोबत असाही विचार केला जातो की शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव विशेषतः आपल्या जवळ असतात. जो कोणी पूजा करतो किंवा रात्री जागरण करतो त्याला त्याचा विशेष आशीर्वाद मिळतो. महाशिवरात्रीचा दिवस प्रजनन क्षमतेसाठी सुद्धा जोडलेला आहे. जेव्हा झाडे फुलांनी झाकलेली असतात, हिवाळ्यातील हायब्रेशन मधून जमीन जागृत होते आणि पुन्हा एकदा सुपीक होते, म्हणून सुद्धा हा उत्सव साजरे करतो. आता आपण पाहूयात की महाशिवरात्रीचे व्रत कसे केले जाते. प्रदोषकाला दिवस रात्र भेट किंवा शिवाची पूजा केली जाते. उपवासात मध्ये न खाणे समाविष्ट आहे. दोन्ही वेळा या दिवशी फक्त फळे अर्पण केली जातात आणि खाल्ली सुद्धा जातात. शिवपूजेत रुद्राभिषेकाला खूप महत्त्व आहे.
शिवरात्रीच्या दिवशी अनेक व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबासह रुद्र अभिषेक करतात. फक्त शिवरात्रीला विशेष प्रकारचा दिवा लावला जातो आणि त्याच्या समोर बसून शिवध्यान केले जाते. या दिवशी दिवा लावणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. ते कुठल्याही मंदिरात असो, म्हणजेच शिव मंदिरात पण दिवा लावावा. शिवपुराण, शिवपंचाक्षर, शिवस्तुती, शिव अष्टक, शिवचालीसा, शिवरुद्राष्टक, शिवाचे श्लोक किंवा मग शिव लीलामृत, अनेक शिवपुराण कथा या शास्त्रनामामध्ये शिवाचा पाठ केला जातो किंवा शिवपाठ सुद्धा म्हटला जातो. भगवान शिवाच्या ध्यानासाठी ओमचे चिंतन केले जाते. ओमचा उच्चार महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते. ओम नमः शिवाय उच्चार देखील महत्त्वपूर्ण मानला जातो. ओम आणि अम हे दोन शब्द बनवले जातात. ध्यान स्थितीत बसून ओमचा जप केल्याने मनशांती मिळते. आता आपण पाहूयात की महाशिवरात्रीला कोणत्या गोष्टी करू नयेत. महाशिवरात्री म्हणजे आनंदाचा उत्सव. महाशिवरात्रीच्या वेळी फक्त ध्यान करावे, भगवान शिवाची पूजा करावी व इतर आध्यात्मिक साधना कराव्यात. जर तुम्ही कठोर व्रत पाळत असाल तर शिवरात्रीला झोपू नये. शिवरात्र ही नेहमी जागूनच काढली जाते. मग ती तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये किंवा घरच्या मंदिरासमोर सुद्धा करू शकता. तर शिवरात्रीच्या दिवशी शिवाच्या समोर तुम्ही कुठलेही पठण करू शकता किंवा नृत्य, गायन, भजन, कीर्तन इत्यादी गोष्टी करू शकता. त्याचसोबत शिवातील जे काही मंत्र आहेत ते सुद्धा म्हणू शकता. शिवपाठ, शिवस्तुती किंवा शिवाचे अनेक अभिषेक आहेत ते सुद्धा म्हणू शकता. मनोरंजन क्रियाकलापासून दूर राहा. शिवाच्या पवित्र महिमाचे चिंतन करत असताना रात्रभर मंत्र गाणे जपत राहा. या दिवशी खोटे बोलणे टाळावे. या कालावधीत केवळ देवाचे ध्यान करण्यासाठी, उपासना करण्यासाठी अवश्य बसावे. फक्त शाकाहारी जेवण घ्यावे. कोणत्याही परिस्थितीत इतर मादक पदार्थ टाळावेत. या दिवशी शक्यतो उपवास केला जातो. दिवसभर आणि रात्रभर उपवास करून 2 वेळी फक्त फलाहार केला जातो आणि तोच शिव पार्वतीला देखील अर्पण केला जातो. अशा पद्धतीने अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. तर आपल्या संपूर्ण पापाचे क्षालन करण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यात प्रत्येक सुख मिळवण्यासाठी हा महाशिवरात्रीचा सण अवश्य करावा. असं म्हटलं जातं की वर्षातील 12 एकादशी करून जे पुण्य मिळतं ते फक्त एक शिवरात्र करून मिळवलं जातं. तर 12 शिवरात्री 12 आणि एक महाशिवरात्री एकच बार असं म्हटलं जातं किंवा 12 एकादशी 12 आणि एकच महाशिवरात्र एक बार. तर एवढं मोठं पवित्र जे शिवरात्रीचं व्रत आहे ते अवश्य करावं आणि महादेवाची जास्तीत जास्त कृपा कशा पद्धतीने मिळवता येईल त्यासाठी त्यांचा नामजप अवश्य करावा. ही महाशिवरात्रीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.